सर नमस्ते. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. अभिजित विजयकुमार पाडे, राहणार मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ओके, आपण आता आपल्या द्राक्षाच्या बागेमध्ये व्हरायटी कोणती सर? ही थॉम्सन आहे. थॉम्सन आहे. ओके, आता आज किती दिवस झाले? 90 दिवस. 90 दिवस झाले. आपण हा बेदाण्यासाठी करता ना? हो, प्लॉट बेदाण्यासाठी. पूर्ण बेदाण्यासाठी. ओके, काय बदल झाले बरं? मागच्या वर्षी तुम्हाला काय काय फायदा झाला होता वापरल्यामुळे? गेल्या वर्षी वापरला होता. हा. त्या टायमाला आपल्याला कॅनॉपी आणि फेरेडिपेन्सी जास्त होती, जेणेकरून जेणे अपटॅक होत नव्हतं, ते अपटॅक होत होता सोडल्यावर. ओके, हा. आणि ह्या वर्षी सोडलं नव्हतं, तर ह्या वर्षी परत सुद्धा फेरेडिपेन्सी, परत म्हणलं तर कॅनॉपी, सगळ्यात मालाला चकाकीला फरक पडला. परत अजून दुसरा चालू केलं वापरायला. म्हणजे तुम्ही एक प्रयोग केला की बाबा मी जेणेकरून ह्याच्यावर अवलंबून न राहता दुसरं बी कंटेन वापरून बघितले. ओके, म्हणजे बाबा एससीटी वैदिक न वापरता आपल्याला रिझल्ट कसे येत आहेत हे आपल्याला बघायचं होतं. एक वर्ष तुम्ही वापरलं, त्याचे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळाले होते मागच्या वर्षी. नंतर तुम्ही मागच्या ह्या वर्षी म्हणजे गॅप ठेवला होता. ओके, मग त्याच्यामुळे नेमकी समस्या काय काय जाणवली परत? फेरेडिपेन्सी, घडाला साईज न येणे, घडला राहणे, लहान राहिले घड. आणि फेरसची डिफिशियन्सी भरपूर झाली. फेरस डिफिशियन्सी कव्हर होण्यासाठी तुम्ही काय काय वापरलं होतं किंवा काय खर्च झाला? फेरन्सी सोडलं होतं, पण अपटॅकच होत नव्हतं. म्हणजे केमिकल जे आहे अपटॅक होत नाही. पूर्ण किती सोडलं तरी म्हणजे कोणत्याही कंपनीचं किती महागातलं सोडलं तरी? हो, चिलेटेड मधलं सुद्धा सोडलं, पण अपटॅक झालेलं नाही. अपटॅकच झालं नाही. म्हणजे फेरस डिफिशियन्सी हाय अशी राहिली. अशीच राहिली. बर बर. सॉइल कृषी अमृत डोस दिल्यापासून परत मग तुम्ही परत एक त्याला डोस दिला? हा, डोस दिला. बेसल डोस दिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सॉइल चार्जर वापरलं त्यावेळेस त्याचा काय फरक दिसला? ग्रेन वाढली, काळोखी ही पानातली चांगली आली. परत म्हणलं तर फेरस अपटॅक बी झालं. पानाचं जे पांढरं पडत होतं ते काळोखी नॅचरल मध्ये आली, परत नॅचरल आली. म्हणजे स्टॉप झालं जिथल्या तिथं आणि काळोखी परत वाढली गेली. ओके, आता ही पानं जर बघितली आपण, थोडीशी लहान आहेत आणि थोडा पिवळेपणा अजून आहे याच्यावरती. मागच्या वर्षी कशी होती बरं पाने? आपण वापरत होते त्यावेळेस पूर्ण काळी होती पानं. पूर्ण काळी होती आणि साईजला पण याच्यापेक्षा मोठी होती. हो, साईजला मोठी होती. बर बर. म्हणजे हा डिफरन्स आपल्याला एक जाणवला प्रकृतीने. हो. ओके, साईज आणि जी घड पडण्याची संख्या आहे ती मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये काय फरक आहे? गेल्या साईज लय भारी होते, जबरदस्त. आपण म्हणजे दिवसाच्या मानाने आता हा 90 दिवसाचा आहे. मागच्या वेळेस 90 दिवसाची साईज याच्यापेक्षा जास्त होती का? हो, ह्याच्यापेक्षा जास्त होते. आणि घड संख्या बी जास्त होती मागच्या वेळेस. ह्या वर्षी माल पातळ आहे. माल पातळ आहे. ओके ओके, बरं. म्हणजे सुरुवातीला कसं झालं, घड पडले, संख्या भरपूर पडली, तर सगळे पांढरे घड पडले. असं पूर्ण काळोखीदार असा घड पडला नाही, ते पडून जिरले ह्या वर्षी. आणि गेल्या साली ज्या वेळेस आम्ही वापरत होतो कंटिन्यू मध्ये, घड एकही जिरला नाही, काढून टाकला माल काढला तुम्ही. म्हणजे घड तुम्हाला वेगळी करावी लागली, ठेवले, बाकीचे छाटले. म्हणजे जे बारीक आहे बाबा ते काढा, तुम्हाला चॉईस राहिली. पण या वर्षी जेवढा आलाय तेवढा तुम्हाला पकडणं ठेवावंच लागला, कारण संख्या कमी. मापातच माल आहे, म्हणजे पातळच माल आहे, तरी पातळ एवढी असे भेटले नाहीत घड शूट. पहिल्या वर्षी आलतो त्यावेळेस तुमची बाग पूर्ण पिवळी होती. बरोबर. आपण मला सांगितलं सगळं, आपली एक मीटिंग झाली. मग त्यावेळेस तुम्ही वापरलं, बरोबर आहे? तुम्ही ऐकल्यानंतर त्यावेळेस तुमच्या ऍव्हरेज मध्ये किती तुम्हाला डिफरन्स पडला होता? पहिलं केमिकलवर निस्त्या करत होता आणि वापरल्यानंतर आपल्याला 2 टनाचा फरक पडला की. 2 टन म्हणजे मालाचा का बेदाण्याचा? बेदाण्याचा 2 टन. सर, बेदाणा आज काय भाव आहे आजचा चालूला? आता चालू आहे 120-120 रुपये. तुम्ही कसं विकला होता तो बेदाणा? त्यावेळेस आपण सुरुवातीला वापरत तेव्हा 200 रुपयांनी गेला होता. म्हणजे 4 लाख रुपये वाढले. 4 लाख रुपयाचा फायदा झाला होता तुमचा. आणि खर्च किती? खर्च निम्म्यावरच होता.
एसीटी किती एसीटी वैदिकचा खर्च किती केला होता? एसीटी किती 50-60 हजार रुपये गेले. 50-60 हजार रुपये 60,000 त्यांना 3.5 लाख रुपये प्रॉफिट झाले. प्रॉफिट झालं मागच्या वर्षी. मागच्या वर्षी. बरं, मला फक्त एवढं जाणून घ्यायचंय सर, कसं असतं शेतकरी भरपूर प्रकारचे असतात, प्रयोग नक्की केले पाहिजे, पण तुम्हाला एवढा फायदा झाला होता तर म्हणजे नक्की तुमच्या डोक्यामध्ये काय आलं की बाबा या वर्षी आपण थोडं स्किप करून बघावं, प्रयोग करावे की न वापरावं, बंद करावं, दुसरं वापरावं? बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की हे वापरल्यामुळं बाबा ह्यांचं विकण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी हे माणसाशी प्रोत्साहित करतात, म्हणजे मार्केटिंग काय फक्त मार्केटिंग साठी ह्यांचे होतात. म्हणलं आपण एक साली टॉप करून बघायला पाहिजे, आपल्याला पहिल्या ह्याच्या दुसऱ्या ह्याच्यातनं काय फायदा होतोय का हे बघावं, कमी खर्चात कशी येईल ह्यासाठी बघण्यासाठी आम्ही प्रयोग केला. सॉइल चार्जर लई महागाई म्हणून तुम्ही बंद केलं. कृषी अमृताला दुसरा ह्याने आपलं काहीतरी मिक्सर करून दुसरा जुगाड करून बघायचा विचार केला. म्हणजे माझा तरी आता पहिला अनुभव असा आहे की वापरून बघायला पहिला अनुभव करतात शेतकरी, की एकदा वापरून बघू म्हणून. तुम्ही बंद करून पहिल्यांदा बघितलं. ह्या प्लॉट मध्ये ह्या वर्षी तुम्ही वापरलं नाही, बरोबर आहे, तर तुमचा लॉस किती आहे ह्या वर्षी? ह्या वर्षी लॉस आहे, कारण ह्या वर्षी जवळजवळ माझा 2 टन माल कमी होणार आहे. 2 टन कमी होणार आहे, 4 लाख रुपये लॉस मध्ये. आणि एसीटी खर्चच करायला ठरवला असता तर किती झाला असतं? माझी जी लॉस होणार आहे ती भरून निघला असता पूर्ण, म्हणजे ते रिकव्हरी चालू राहिली असते, चालू राहिली असते. आणि जी झाडाची जी कमजोरी आलेली आहे ती आता भरून जायला मला वेळ लागणार आहे. बर. पण ज्यावेळेस तुम्ही हे सोडून दुसरं स्वतःच काहीतरी म्हणजे थोडंफार कमी किमतीतलं म्हणा, इकडचं तिकडचं गोळा करून करायचा विचार केला, त्यावेळेस तुम्हाला त्यात म्हणजे काय आव्हानं आली आणि त्यांनी बाबा खर्च वाढला की कमी झाला? तुमचा खर्च वाढला. म्हणजे खर्च जास्त होतोय म्हणून तुम्ही स्वस्तात बघायला गेले आणि खर्च वाढला, त्यामुळे वाढला. म्हण आहे जर स्वस्त करायला गेला का महागात पडतो, स्वस्त पडेगा महंगा. आणि तुम्हाला सगळे हे जुळवाजुळव करण्यासाठी त्रास जास्त झाला कमी झाला? तसा त्रास जास्त झाला, म्हणजे थोडं इकडून तिकडून सगळं गोळा करायला माहिती भेटेल तसं आणायचं, कुणाकडे अवेलेबल आहे कुणाकडे नाही, त्याच्यात खर्च बी गेला आणि टायमिंग वेळ गेला, हातातली वेळ निघून गेली, लॉस बी एकत्रित आला आपल्याला. ओके. नाही तरी पण आता आपण या स्टेजमध्ये आहे, इथून पण आपण रिकव्हरी करणार आहे 100%. कारण कसं आहे, एसीटी वैदिक तंत्रज्ञानामध्ये जे लोक काम करतायत त्यांचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्याचा सक्सेस झाला पाहिजे, त्यांना कमी खर्चामध्ये उत्पादन एकदम चांगल्या क्वालिटीचं मिळालं पाहिजे, यासाठी 100% हे प्रयत्न करतात. आता बघितलं तर बघा जमीन आसमानचा फरक वाटतोय, कारण की ही जी डाबळं आहेत बघा, ही वर दाखवा, ही असं गेल्या वर्षी कुठंच नव्हतं की पूर्ण कॅनोपी होती, पूर्ण कॅनोपी होती, माल भरपूर होता, पानाची साईज एकदम जबरदस्त होती. म्हणजे आता ह्यांनी डोस टाकून वेळ झाला, आता 50 दिवसाला डोस टाकलेला आहे आता, म्हणजे फक्त आता बघा गेला 1 महिना गेलाय महिना, म्हणजे पूर्ण निगेटिव्ह मध्ये गेलेली बाग आज ही उडे, नाहीतर ही बाग बघण्यासारखीच नव्हती. ओके, बरोबर आहे ना? तर आता जे शेतकरी आहेत, जे आता बघा जी शेतकरी आज चालू करून बंद करा वाटतं, कोणी काय शेतकऱ्यांना वाटतं खरं आहे का खोटं आहे, अशा शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ इच्छिता? माझं एकच म्हणणं आहे, ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी बंद करू नका. का बंद करू नये? कारण घेतलंय ती तुम्ही घेऊ नका. ओके. 3.5 लाख रुपये 50,000 खर्चासाठी 3.5 लाख रुपये तोटा झालेला, तोटा करून घेऊ नका. म्हणजे सॉइल बघा, सॉइल टेक्नॉलॉजी की बघा 50,000ला 3 महिन्यात 3.5 लाख रुपये देणारी तंत्रज्ञान जगात कुठंच नाही. नक्कीच. आता ज्यावेळेस समाधान सरांनी आधी ह्या प्लॉट मध्ये वापरलं होतं, याला पहिल्यांदा वापरलं होतं, आणि त्याचा आधी मी बघितलं, एक 6 महिने मी काही वापरलं नव्हतं, 6 महिने मी पुन्हा चालू केले, आणि ह्याच्या आधी बघितलं रिझल्ट कसा वाटतो, काय वाटतोय. त्यावेळेस समाधान नवीनच फ्रँचायझी घेऊन आलतं, त्याच्यामुळं ओळख होती पहिली समाधान सरांची, आम्ही बोलतही होतो, त्याचा काही विषय नव्हता. पण सर म्हणलं तुम्हाला काही एकदम वाटत असेल तर आपण आधी ह्या प्लॉटवर प्रयोग करू, बघू, आणि मग ऑक्टोबर नंतर तुमचं चालू करू, कारण हे एप्रिलला चालू केलं ह्याला सुरुवात. मग आम्ही ती बघितली, आणि मी काय रासायनिकचा डोस भरला होता आणि ह्यानी एसीटीचा डोस भरला होता. तर माझ्या रासायनिक मध्ये पानात जी पिवळेपणा राहिला ती ह्याच्यात नव्हता राहिला, ह्याच्यात क्लोरोफिल एकदम ग्रीनरी आणि क्लोरोफिल भरपूर प्रमाणात झालं. मग तो फरक भरपूर वाटला, आणि मग नंतर मी ऑक्टोबर पासून चालू केलं वापरायला. ते खरंच बदल आहे, बदल दिसतोय आपल्याला, भरपूर बदल. नक्कीच सर.
पण तुमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये किती ऍव्हरेज मध्ये फरक पडला मागच्या वेळेस? दरामध्ये, क्वालिटीमध्ये वगैरे? दरामध्ये साधारण 15 ते 20 रुपयाचा फरक पडला. बापरे, एकाच प्लॉट आहे? प्लॉट एकाच प्लॉट मध्ये 15 ते 20 रुपये फरक पडला? 15 रुपयाचा फरक पडला होता किलो. आणि ऍव्हरेजला? ऍव्हरेजला ही 1 टनानं पुढे गेलते. 1 टनानी? बापरे. बरं, खर्च म्हणजे खर्च दोघांचा जास्त झाला, कमी झाला? 1 टन बेदान जास्त निघला आणि 15 रुपये दर जास्त मिळाला. सर्व मालाला 15 रुपये दर जास्त लागला. तर सर्व माल किती झालता? 3 टन झालता ना? 7 टन. 7 टनाचं 15 रुपये किती झालं? बघा की 7 500 दर्शन म्हणजे 1,05,000. 1,05,000 वाढीव. आणि 1 टनाचे पैसे किती निघाला तो बेदाना? रुपये. साधारण 1.5 लाख धरा. 1.5 लाख. 1.5 लाख. 2.5 लाख. 2.5 लाख. बरं, 2.5 लाख रुपये त्यांना वाढीव झाले. बाग तर एकच आणि निम्मी बुड वाटून घेतली ती. आणि खर्च किती झाला तुमचा 2.5 लाखातनं? 50,000 रुपये. फक्त एसीटीचा आपला खर्च झाला आणि तुमचा खर्च किती झाला होता? माझं काही रेग्युलर आहे म्हणजे 0.52 बॅग, 60ची बॅग, 0.50ची बॅग, एसओपी ची बॅग. तुमचा बी खर्च झालाच ना मग. ते खर्च व्हायचा तेवढा झालताच. म्हणजे खर्च जेवढा होऊन डिफरन्स पडला. डिफरन्स भरपूर पडला. ओके म्हणजे ओके. खर्च दोघाचा जरी समान धरला आपण, त्याचा कमी झालाय तरी पण आपण समान जरी धरला धरला तरी 2.5 लाख 2.5 लाख रुपये झालं ना. असं आहे. नाही, नक्कीच नक्कीच सर. बघा, यामधून शेतकरी मित्रांनी नक्की अनुभव घेतला पाहिजे. कसं आहे, अनुभव घ्यावा आणि शहाणं होऊन त्याच्यामधून पुढे गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनी सगळ्यांनी. एकमेकांचे अनुभव त्यासाठीच आहे. बघा, या दोघांचं खरं तर अभिनंदन आहे, कारण स्वतः त्यांनी जो अनुभव घेतलाय हा पुढे मांडणं सुद्धा भरपूर शेतकरी मित्रांना जमत नाही, की आम्ही वापरलं नाही, आमचा लॉस झालाय, ही सांगण्याची हिंमत होत नाही शेतकऱ्यांची कोणाची. तर सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने तुमचं तर आभार आहेत पहिले, की तुम्ही चांगली माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने समोर आलेत. तर नक्कीच या भागामध्ये शेतकरी मित्र याचा फायदा घेतील. सर, आपण या भागामध्ये द्राक्ष पीक असेल किंवा कोणतंही पीक असेल यासाठी सर्व शेतकरी मित्रांना त्यांच्या प्लॉटवरती जाऊन मार्गदर्शन करत आहात, बरोबर? तर आपलं नाव, पत्ता, शॉपचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना. माझं नाव समाधान सौदागर बेडगे, मुक्काम पोस्ट मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. शॉपचं नाव आहे कृष्णा ऑर्गॅनिक कृषी केंद्र. माझा मोबाईल नंबर आहे 77 67 85 77 94. त्यांचा मोबाईल नंबर.